अशोक खरातकडून अंधश्रद्धेच्या नावाखाली जमीन हडपल्याचा प्रकार समोर आलाय। मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन 4 लाखांमध्ये घेतल्याचा आरोप होतोय। हडपलेल्या जमिनीवर ईशान्येश्वर महादेव मंदिर बांधलेलं आहे। मिरगावच्या माळी कुटुंबानं खरातवर हा आरोप केलाय। जमीन शापित असल्याचा बनाव रचत त्यांनी ही जमीन हडपल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे जाणार आहोत। योगेश, ज्या ठिकाणी ईशान्येश्वर महादेव मंदिर बांधलेलं आहे ते मंदिरासाठी जागा कशा पद्धतीने मिळवलेली आहे याची एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। खरंय, अशोक खरातने भोंदूगिरी करून आपलं साम्राज्य उभारलेलं होतं। त्यात त्याने जे त्याचं दैवत म्हणून ईशान्येश्वर मंदिर उभारलं ते सुद्धा भोंदूगिरी करून किंवा लोकांना मूर्ख बनवून उभारल्याचं समोर येत आहे। ईशान्येकडे वळणारी नदी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला मंदिर उभारायचं होतं। त्यामुळे त्याने पूर्ण नद्यांची आजूबाजूला तपासणी केली असता त्याला मिरगाव येथे जाम नदीच्या ठिकाणी हा ईशान्येकडे वळणारी नदी दिसून आली आणि त्या ठिकाणी त्याला मंदिर उभारायचं होतं। मात्र त्या मंदिराच्या ठिकाणी जी माळी यांची जागा होती ती जागा त्याला विकत घ्यायची होती। माळी कुटुंब ती विकायला तयार नव्हतं। त्यामुळे त्याने ही जमीन तुम्हाला लाभणार नाही, ही जमीन जर तुम्ही विकली नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येतील असं सांगून त्यांना मानसिक त्रास हा दिलेला होता। आणि अक्षरशः काही दिवसांनी त्यांची मुलगी वारली आणि त्यामुळे त्याने आता तुमचा दोघांचाही मृत्यू होईल असं सांगून 16 लाखांची जमीन 4 लाखाला विकत घेतल्याचं समोर आलेलं आहे। या माळी कुटुंबियांचे जावाई यांनी ही तक्रार आता SIT मध्ये केलेली आहे। एकूणच या प्रकरणाचाही तपास आता केला जातोय। कदाचित 2 ते 3 दिवसामध्ये या विषयावरची पूर्ण तपासणी करून याच्यावर तक्रार पुन्हा दाखल करण्यात येईल। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।